मोठी मूर्ती. भरपूर मंदिरं सोडली. आता हे लाचचं मंदिर आहे. मंदिर मालूम नाही. कट. तेलंगणाचा प्रवास संपला आणि डोकेशाही बहिणीक झाली आहे. कट करा. चाललो आहे कोल्हापूरला. टकले उतरले, टकल्यांची टोळी आली आहे. सावरखेडे गाव. तर आम्ही आता पायथ्या शेतीपर्यंत आलो. इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. खूप मोठं आहे. म्हणजे मूर्ती आहे मोठी है ना का? मोठी मूर्ती हनुमंताची. हनुमंतानी हे काय हो? दगडी लावायचा तुझा गर्व आहे. लावून घे. परत एकदा तिरुपती बालाजीला म्हणजे तिरुमलाला जी मूर्ती आहे हनुमानाची ती एक नंबर मूर्ती आहे बा. बजरंगाच्या मूर्तीला आम्ही प्रदक्षिणा घालतो. भरपूर मंदिरं सोडली. आता हे लाचचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? काय? 6 मंदिर. ओके. मग हे झाल्यानंतर मग रूममध्ये जाऊन चेंज करून डायरेक्ट स्टेशन. आता ह्या मंदिरात चाललोय. इथे कॅमेरा अलाउड नाही. सो नंतर आपण बोलूच. आठवं लोकेशन असेल जिथं आता आम्ही आलोय. आता मी जिथे आलो आहे त्या कुंडाचं मला माहीत नाही, एवढं नॉलेज नाही. पण हे बघा का भारी कुंड आहे. खूप मस्त कुंड आहे. आता जसं इथे हातपाय धुतले काय माहीत नाही. म्हणजे पवित्र असतं बोलतात, सगळं चांगलं असतं बोलतात. आणि आम्ही इथे आलो आहे. पद्मावती मंदिर आहे. हा खूप छान एकदम लाइटिंग वगैरे खूप. आम्ही आता भरपूर सकाळपासून 6-12 गणपती केलेले आहे. आपलं मंदिर केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पद्मावतीला आलेलो आहे. बोलतात की तिरुपतीची ही बायको आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे बघायला आलो मंदिर. मी दाखवा मंदिर. तेलंगणाचा प्रवास संपला आणि डोकेशाही बहिणीक झाली आहे. अजून ट्रेन नाही आली. ट्रेन आली असं सगळ्या बॅगा आतमध्ये गेल्या. स्टेशनच्या बाहेर उभे होतो आम्ही. ॲक्च्युली आम्ही लवकर पोचलो अरायवलपेक्षा. तरी काहीतरी बोलवताच शिवारी तोंडात. सॉरी गाईज. कट करा. अजून ट्रेन नाही लागली. अजून टाईम आहे. कोल्हापूरला जायचं. फायनली तेलंगणा सोडलं आम्ही आणि आता चाललो आहे कोल्हापूरला. आम्ही ट्रेनमध्ये जेवायला बसलोय. गरमी आहे.
डिश आहे 35 डिग्री भाऊ हे